सन्मान्य सदस्यांचं आजच्या या मीटिंगमध्ये स्वागत करतो. आजच्या मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी सन्मान्य आपल्या प्रभागात आपल्या समितीचे सदस्य प्रदीप गवळकर यांची आज मी रजा मंजूर करत आहे. सन्मान्य आज या ठिकाणी तर आपलं परिचय द्या सगळं. सन्माननीय सभापती महोदय, सर्व सन्माननीय सदस्य, मी 4 जून 2026 रोजी मुंबई महापालिकेत मुख्य लेखा वित्त अधिकारी या पदावर जॉईन झाले. यापूर्वी मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कॅफो म्हणून होतो. यापूर्वी मी मीरा भाईंदर महानगरपालिका म्हाडा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 7 वर्ष म्हणून कॅफो म्हणून काम केलेलं आहे. सध्या मी सहसंचालक संवर्गात महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेमध्ये कार्यरत आहे. सर्व समितीच्या सदस्यांच्या वतीने सन्मान्य कॅफो साहेबांचं मनापासून आजच्या मीटिंग मध्ये स्वागत आणि त्यांचं अभिनंदन. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, सन्मान्य सर्व सदस्य, आजच्या या मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी विषय क्रमांक 1 या ठिकाणी मांडत आहे. मुंबई महानगरपालिका मी सन्मान्य सदस्य आमचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांना विनंती करतो की आपण विषय क्रमांक या ठिकाणी मुंबई महापालिका महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 51 अन्वये महापालिका सचिव तसेच महापालिका मुख्य लेखापाल यांच्या अधिनिष्ठ अधिकारी व सेवक यांच्या पदसंख्या निश्चित करण्याबाबत मी ठराव त्या ठिकाणी मांडत आहे. माननीय सदस्य सागर नाईक यांनी जो प्रस्ताव मांडला सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सचिव मॅडम, सर्व सन्माननीय सदस्य, अधिकारी वर्ग, सभापती महोदय, हा जो ठराव मांडलेला आहे, मला वाटतं या ठरावाच्या प्रथम दर्शनीच मला जरासा कायदेशीर चुकीचा आधार घेऊन हा ठराव मांडलेला असं मला दिसण्यात येत आहे. खरं तर बघा, हा ठराव मांडले नवी मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 51(1) अन्वये महानगरपालिका सचिव तसेच महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक यांच्या अधीनस्थ अधिकारी व सेवक यांच्या पदसंख्या निश्चित करण्याबाबत. सभापती महोदय, इथे जो अधिनियम कलम 51(1) याचा उल्लेख करण्यात आलेला, मात्र आपलं नवी मुंबई महानगरपालिकेचे आपले जे सर्व प्रशासकीय कामकाज असतात ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील लागू तरतुदीनुसार चालते. मग आपण हा कसा काय इथे ठराव मांडू शकतो? खरं तर सचिव मॅडमने माझ्या प्रिंटिंग मशीन मांडलाय ठराव. सन्माननीय सदस्य, आपण कोणत्या बेसवर आपण हा ठराव मांडू शकतात सदस्य? आता आम्ही देखील सदस्य आहोत, मग आम्ही देखील ठराव मांडू शकतो का? मला या विषयावरच मला कोणत्या कलमाखाली आणि याचा मला सर्व खुलासा
सन्माननीय सचिव मॅडम यांनी द्यावा की सन्माननीय सदस्य ठराव मांडू शकतात का? सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानुसार या ठिकाणी जरी मुंबई महानगरपालिका अधिनियम लिहिलेलं असतं तरी सन्माननीय सदस्य ज्यांनी ठराव मांडलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये चूक सांगितलेली आहे की हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत त्यांनी मांडलेला आहे आणि 51 मध्ये म्हणजे हे चुकीचं मांडण्यात आलेलं आहे असं आपण सांगताय का? प्रिंटिंग मिस्टेक झालेली कुठे आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे तर आता आपण एवढे दिवस अभ्यास करतो तर हे तर प्रिंटिंग सन्मान्य मिस्टेक पाटीलताई या ठिकाणी सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांनी जो ठराव मांडला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट बोलतात ते प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. त्यामुळं त्याचा खुलासा करा काय प्रिंटिंग मिस्टेक आहे मला. हे पहिला मुंबई प्रांतिक होता तर आता ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तर जिकडे मुंबई असेल तर तिथे महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 51 अन्वयात. पण आपण तर 1949 मध्ये लागू तरतुदीनुसार करतोय ना. तो कलमाचा नंबर मी बरोबर दिलेला आहे. आपल्या महापालिकेचा जो कलम आहे तो वाचावा. वाचा तो कलम काय आहे. सन्माननीय सदस्य, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत कलम 51 अन्य नगरपालिका अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या पदनामे श्रेणी इत्यादी हा जो ठराव मांडण्यात आला तो 51 अंतर्गत आहे. जसे की स्थायी समिती अनुक्रमे नगरपालिका मुख्य लेखापरीक्षक व नगरपालिका सचिव यांच्या प्रत्यक्ष हाताखाली नेमावयाचे लेखापरीक्षक, सहाय्यक लेखापरीक्षक, अधिकारी, लिपिक व कर्मचारी यांची संख्या, पदनाम, श्रेणी, वेतन, फी व भत्ते स्थायी समिती पोट कलम 4च्या तरतुदींच्या अधीन वेळोवेळी ठरवेल अशी तरतूद नमूद आहे. सन्माननीय सभापती महोदय, हा ठराव मांडण्यासाठी आपण स्थायी समितीची मंजुरी घ्यायची असते का नसते? कारण आपण स्थायी समितीमध्ये जे आयुक्त आपण म्हणतो की वित्तीय मंजुरीसाठी समितीमध्ये येतात सगळे ठराव आणि सगळं खरं तर हा सगळा आकडेमोडच असते आपली सगळी या ठराव. तर हा जो ठराव मांडलेला आहे हा सदस्यांनी ठराव मांडला यांनी ज्या प्रकारे ठराव मांडला तसे इतर सन्माननीय सदस्य हा ठराव मांडू शकतील का? सचिव मॅडम मला सांगा. एखादा ठराव आम्हाला मांडायचा असल्यास आम्ही मांडू शकतो का? मग तो ठराव मांडण्याच्या आधी सभापतींची मंजुरी घ्यायला लागते किंवा स्थायी समितीची मंजुरी घ्यायला लागते. मग तशी आपण मंजुरी घेतलेली नाही आणि आता मला तरी असं वाटतं की हे जर आपल्याला मांडायचं असेल तर पहिल्यांदा आपण स्थायी समितीची मंजुरी घेऊया आणि मगच नंतर किंवा नेक्स्ट ह्याच्यामध्ये मीटिंग मध्ये हा जो ठराव आहे तो नंतर आणावा स्थायी समितीची मंजुरी घेऊन. मी स्थायी समितीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी ठराव मांडलेला आहे. स्थायी समितीचे जिथे जिथे निर्णय घेण्याचे आपल्या कलम ऍक्ट मध्ये तरतूद केलेली आहे. स्थायी समितीचे निर्णय घ्यायचे तिथे कोणीही सदस्य तो त्या बाबतीचा ठराव त्या ठिकाणी स्थायी समितीत मांडू शकतो. आता मी ठराव मांडला त्याला अनुमोदन घेतले. आता या बाबतीत चर्चा करण्यासाठी तो सभापतींनी सभागृहापुढे ठेवलेला आहे. चर्चा करा. आपल्या माहितीकरता सांगतो की या ठिकाणी या स्थायी समितीचे सदस्य सभागृह नेते सागरजी नाईक साहेबांनी हा ठराव या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये आता मंजुरी आपण देणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काही जर चर्चा करायची चर्चा करू शकता. सन्माननीय सभापती महोदय, मी आता माझ्या माहितीप्रमाणे मी इथे जेव्हा वाचलं होतं स्थायी समितीच्या सभापतीची तशी इच्छा असेल त्यास ठराव प्रस्तावित करता येईल किंवा तसे प्रस्तावित करण्याची त्यांची इच्छा नसेल किंवा तो अनुपस्थित असेल तर स्थायी समितीच्या उपस्थित असलेल्या कोणत्याही सदस्यास स्थायी समितीचे ठराव मांडता येतील. मग आपण तर इथे उपस्थित आहात समजा अनुपस्थित असेल तर एखादा स्थायी समितीचा सदस्य ठराव मांडू शकतो. सचिव मॅडम मला जरा त्याचा सगळा खुलासा करण्यात यावा जरा व्यवस्थित. कदाचित माझं ज्ञान अपुरं पडत असेल पण मला त्याची माहिती हवी आहे. सन्माननीय सदस्य 51(1) मध्ये तरतूद आहे की स्थायी समिती म्हणजे आता आपण जी स्थायी समिती या ठिकाणी आहोत ही स्थायी समिती अनुक्रमे मी जसं मगाशी म्हणाले की मुख्य लेखापरीक्षक, नगरपालिका सचिव यांच्या प्रत्यक्ष हाताखाली हे सर्व कर्मचारी यांचे वेतन भत्ते पोटकलम 4च्या तरतुदीच्या अधीन वेळोवेळी ठरवेल. म्हणजे हा सभागृहामध्ये स्थायी समितीमध्ये मांडायचा विषय त्या स्थायी समितीने मांडायचा विषय आहे. आता आपण जो बोलताय तर पृष्ठ क्रमांक किती म्हणाला 22
स्थायी समितीचे ठराव असं मी वाचलेलं आहे इथे 22 नंबर 22. येस मॅडम, आपण म्हणालात की स्थायी समितीच्या सभापतीची तशी इच्छा असेल तर कारण ज्यावेळेला हे ठराव आपल्याकडे सगळे आलेले आहेत सचिव कार्यालयामध्ये त्यावेळेला आपण हे सर्व सन्मान्य स्थायी समिती सभापती आहोत त्यांच्याकडे पाठवतो आणि मग ते निर्धारित करतात की आता ह्या बैठकीमध्ये कुठले विषय आहेत. त्यांच्याकडनं निर्धारित झालेले विषय आपण सभागृहामध्ये मांडले. काय नाही ठराव? नाही, ऐका 61 वा ऑन नंबर 61. 11 नंबर वा. कोणताही प्रस्ताव मांडण्याची इच्छा असणारा सदस्य असा प्रस्ताव ज्या सभेत मांडायचा असेल त्या सभेच्या कमीत कमी 3 पूर्ण दिवस अगोदर नगरपालिका सचिवास आपल्या उद्देशाबद्दल नोटीस देईल. आपण तसं दिलं होतं. आम्हाला त्याची माहिती नाहीये. आम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे. आम्ही सदस्य आहोत ना आणि या ह्याच्यामध्ये आता आपण जे अजेंडा दिलेला आहे ना त्यात आहे ना तो अजेंडा आहे ना त्याच्यात आहे. हो मला तेच माहिती हवी होती की आपण ज्याप्रमाणे आपण सदस्य म्हणून ठराव मांडला स्थायी समितीला त्याप्रमाणे अधिकार आपण- आहेत ना तेच जे महापालिकेचे अधिकार आहेत ते नाही मांडू शकत. इथे ही जबाबदारी स्थायी समितीवर स्थायी समितीचे आपणही स्थायी समितीचे सदस्य आपले सर्व सदस्य आहेत ते सर्व ठराव मांडू शकतात. ते स्थायी समितीचे अधिकार आहेत. सन्मान्य नाही सन्मान्य हा ठराव मांडण्याची त्या ठिकाणी धारणा यासाठी आलेली आहे की आपला सचिव विभाग आणि आपलं लेखा परीक्षण विभाग हे स्वतंत्र विभाग आहे. हे आयुक्त विभागाशी कनेक्टेड विभाग नाहीये. सचिव विभागामध्ये किती लोक कार्यरत आहेत त्याची माहिती दिली का? लेखा विभागामध्ये काय काय माहिती आहे लेखा परीक्षण विभागामध्ये ती माहिती आली. त्यामध्ये आता रिक्त आहे. किती रिक्त पद आहेत? आता दिलेत का? तुम्हाला काय अतिरिक्त पद पाहिजे? बरं कधी बनणार तुम्ही? याचं नियुक्ती प्राधिकरण कोण आहे? तुम्हाला नियुक्ती करण्यासाठी कोणी सांगितलं? नाही आर आर सुपेरियर आहे की ऍक्ट सुपेरियर? मग नियुक्ती प्राधिकरण कोण? महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक. मग तुम्ही नियुक्ती का नाही करत? पद भरतीची प्रक्रिया आपली पोस्ट पॅटर्न मध्ये अडकलेली आहे. त्याच्यामध्ये पण पद आहेत लेखा परीक्षण विभागासाठी पद आहेत. ज्यावेळेला निवड प्रक्रिया पूर्ण होईल आणि ज्यावेळेला नियुक्ती आदेश निर्गमित करायची वेळ येईल ना त्यावेळेला आपल्याला अधिनियमाच्या कलमाप्रमाणे तिथे नियुक्ती प्राधिकारी म्हणून महानगरपालिका नियुक्ती घेईल. तुम्हाला पद संख्या 44 दर आठवड्याला तुम्हाला ऑडिट करायचं आहे. त्या हिशोबाने तुम्हाला पद ठीक आहे. 44 प्रतिबंध झाला तर पूर्वी 20च होते. 17ला त्याच्यात 24 वाढ झाली आणि 44 झाली. कामाचा आवाका वाढलेला आहे पण आता साधारणतः आपल्या 40च्या आसपास ही पदं पुरेशी आहेत की नाही हे कधी कळेल आपल्याला. त्यावेळेला हे सगळे पूर्ण साहित्य उपलब्ध असते त्यावेळेला त्याच्या मर्यादा कदाचित लक्षात येतील. पण माझा अंदाज असा आहे सर हे 44 पद जर आपल्याकडे पूर्ण क्षमतेने उपलब्ध राहिले ना आपण ऑडिट करू शकतो. फक्त ती भरली गेली पाहिजे कारण मागच्या प्रतिबंध तयार झाल्यापासून भरलीच गेली नाही.
पदांचं प्रमाण हे नेहमी 60, 70, 75% असतं. पण जे काम केलं ते 20-25% संख्येवरच काम करतं. भरती करताना आधार घ्या निश्चित अधिकार कृषी विभागाचं कुठे त्यामुळे या ठिकाणी वाढीव पदांची आपली आवश्यकता आहे, कारण आपण पूर्ण महिन्यामध्ये जवळपास 22 सभा घेतो. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या 22 सभा घेतो. 22 सभांचा इतिवृत्त लिहिणे आणि त्याचं कामकाज करणे ही वाढीव पदाची आवश्यकता आहे. मला सांगा की सचिव विभागाने कुठल्या कुठल्या समितीचं कामकाज बघायचं हे कायद्यामध्ये कुठल्या कुठल्या समिती सचिवाचं सर एकच पद मंजूर आहे. 2017चं जो आकृतीबंध मंजूर केला आहे. आणि आता ऍक्टमध्ये तरतुदीनुसार जो आपला महाराष्ट्र महानगरपालिका ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सचिवचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे काय त्याची फक्त काही समिती आणि महापालिकेत असतात त्या समितीसाठी वेगळा उपसचिव कामकाज बघू ऍक्टमध्ये केलेली नाहीये, किंवा आपण जी ही नियमावली केलेली होती त्याच्यामध्ये देखील तरतूद केलेली नाहीये, पण अशा आपण तरतूद करू शकतो. ते कामाचं विभाजन केलं तर काम सोयीस्कर होण्यासाठी तरतूद आपण करू शकतो. सध्या तरतूद नाही. महोदय संख्या आणि पद निर्मिती दोन वेगवेगळे विषय आहेत ना. पदसंख्या ठरवण्याचा अधिकार आहे. महोदय, हे ज्या पद्धतीनं मुख्य लेखा परीक्षक यांनी माहिती दिली तर कर्तव्य काय त्या पद्धतीनं सचिव विभागाची सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळणं आवश्यक हे करत असताना तुम्ही खाली आता म्हटलं की 5च जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत अशी म्हणाला. मग 5 रिक्त मध्ये आता आजच्या डेटला सर फक्त 5 पद रिक्त दिसतात. जसं की एक सचिवाचं पद आहे, उपसचिवाचं एक पद रिक्त आहे, लघुलेखक पुस्तकाने एक पद रिक्त आहे आणि लिपिक संकलेखकाची 2 पद रिक्त आहेत. आजच्या मंजूर तुम्ही यामध्ये ज्या विविध समित्या आहेत महापालिकेत त्यांना याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलं का? कारण त्यांना सुद्धा त्या लेव्हलचे 2 समित्या असतील त्यांना एक तरी लघुलेखक त्या ठिकाणी पाहिजे. त्यांना लघुलेखकची त्या ठिकाणी तरतूद केलेली त्यांना शिपायाची तरतूद केलेली आहे का? त्यांना त्या ठिकाणी काय सुविधा देणार आहात अन्य समितीच्या सभापतींना? येस सर. 2017च्या मी मगाशी तेच म्हणाले की आकृतीबंधानुसार ही पदं पुरेशी नाहीयेत, किंवा आपण जेवढ्या समित्या बघितल्या त्या प्रमाणामध्ये नाहीयेत. त्याच्यामुळे वाढीव पदांची आवश्यकता आहे. जसे की शिपायाची 2च पदं मंजूर आहेत, जेव्हा की आपल्याला विविध सभापती दालनांवरती सभापती हवेत, किंवा आपल्याला इतिवृत्त पोच करणे आहे, कार्यक्रम पत्रिका पोच करणं आहे, याच्यासाठी आपण 10 शिपाई प्रस्तावित करतो. वाचतात पदसंख्येचा फक्त अधिकार मला सांगून द्या, माफक पदसंख्या आपण निश्चित करून टाकू. देखील माहिती देते. तर एक सचिवाचं अधिवेशन
आमच्या बाबतीमध्ये पूर्ण होण्यापूर्वी त्यांची 2017ला 24 पदं वाढवली आणि 44 केली. सचिव विभागाचं आपण बघितलं ना, त्यावेळेला 11 पदं होती आणि पूर्ण रिवाईज होताना 30 पदं वाढली. एकूण झाली 14. जशी घसघशीत वाढ झाली तिथे अजिबातच नाही. आता काय होतं तर या प्रश्न मांडण्यासाठी आपण एक 6-7 उपसचिव भरायचे. एकाच उपसचिवाला 2-2 समितीचा कार्यभार द्यायचं काम. जेणेकरून स्थायी समितीच्या अधीनस्थ जे मुख्य लेखापरीक्षक आणि नगरपालिका सचिव आहेत त्या दोघांच्या हाताखाली नियमावली जे लेखापरीक्षक आहेत सहाय्यक लेखापरीक्षक अधिकारी लिपिक कर्मचारी यांची संख्या त्यात आलं पदनाम आलं वेतन व भत्ते स्थायी समिती पोटकलम 4च्या तरतुदींच्या आधी वेळोवेळी ठरली. पोटकलम 4 काय आहे? पोटकलम 4 मध्ये राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय महापालिकेतील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कोणतीही नवीन पदे निर्माण करता येणार नाही. परंतु पदे निर्माण करण्याबाबत महापालिकेकडून सर्वार्थाने परिपूर्ण असा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यावर त्यावर शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय असा प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या महानगरपालिकेला कळवण्यात येईल. याचा अर्थ म्हणजे याचं इंटरप्रिटेशन मी असं करतो की स्थायी समितीला ते ठरवायचं किती पदं लागतील आपल्याला 51 नुसार ठरवेल पद आणि पदसंख्या. नवीन पदे निर्माण करण्यासाठी हो नवीन पद पदसंख्या निर्णय हो हो शेवटी तिकडे जाईल. मतदान श्रेणी पदांच्या बाबतीत आहे संख्या बाबतीत हो का स्थायी हो का ना स्थायी समिती वाचू परत एकदा. स्थायी समिती अनुक्रमे नगरपालिका मुख्य लेखापरीक्षक व नगरपालिका सचिव यांच्या प्रत्यक्ष हाताखाली नेमावयाचे लेखापरीक्षक सहाय्यक लेखापरीक्षक अधिकारी लिपिक व कर्मचारी यांची संख्या पदनाम श्रेणी वेतन फी व भत्ते स्थायी समिती पोटकलम 4च्या तरतुदींच्या अधीन वेळोवेळी ठरवेल. पोटकलम 4 काय म्हणतं की राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कोणतीही नवीन पदे निर्माण करण्यात येणार नाही. नवीन पदे निर्माण करता येणार नाहीत. परंतु पदे निर्माण करण्याबाबत महापालिकेकडून सर्वार्थाने परिपूर्ण असा सर्वार्थाने परिपूर्ण असा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर सर्वार्थाने परिपूर्ण असा पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यावर आता म्हणजे मला याचं असं वाटतं की ह्या पोटकलम 4 मध्ये असं लिहिलं की पदे निर्माण करण्याबाबत महापालिकेकडून म्हणजे महासभेकडून बरोबर.
स्पष्टीकरण मध्ये वेतनमान किंवा वेतन संरचना यातील कोणतीही सुधारणा किंवा विशेष वेतन किंवा श्रेणी देण्याबाबत किंवा भत्त्यातील सुधारणा, महागाई भत्ता वगळून किंवा पदनामातील बदल हे पोट कलम 4च्या प्रयोजनासाठी नवीन पदाची निर्मिती असल्याचे मानण्यात येईल. नाही, पण आपण ज्या वेळेला पोट कलम 51(1) नुसार ज्या वेळेला सर्वात स्पष्टीकरण द्यायला काय लागलं हो की जो इथे वेतन दिले, फी दिले, चालले, हो. पदनाम दिले, श्रेणी दिली, बरोबर? हो हो इथे फक्त पदनिर्मिती दिली 4 मध्ये, बरोबर? हम्म. आणि स्पष्टीकरण मध्ये काय दिलं ते, म्हणजे, वेतनामध्ये कुठली सुधारणा, श्रेणीमध्ये त्यामध्ये मागे बसवून नावामध्ये बदल हा फक्त पोटकलम चालून नवीन पदाची निर्मिती आहे. संख्या ही नवीन पदाची निर्मिती करणार. आपल्याला जे आता आवश्यक पद आहेत, आपल्याला जे आता आकृती बंधात जे मंजूर केलेली पद आहेत, त्या पदापेक्षा आपण जास्त पद मागतोय की त्याच पदाची संख्या वाढवतो. तुम्हाला जे आता मंजूर आहे, आता तुमचे कसे सचिवचं एक पद आहे, उपसचिवाचं एकच पद आहे, तर आपण आता काय चर्चा करतो की उपसचिवाची आपल्याला पद वाढवायची, म्हणजे पदाची संख्या वाढवायची. उपसचिव पद आपल्याला मंजूर आहे, पदनिर्मिती नाही, पदनिर्मिती नाही करत, त्याची आपण संख्या वाढवायची. त्याच्या वेतन श्रेणी पण बदलत नाहीये, फी पण बदलत नाही, बरोबर. भत्ता पण बदलत नाही. पण त्यातले पद तर आपल्याकडे आहे, उपसचिवाचं एकच पद आहे, पण आपण ठरवलं आपल्याला अजून एक लागणार आहे किंवा 4 लागणार आहे, संख्या बदलतो. संख्या बदलतोय आपण. आता संख्या वाढ नाही नाही, आता जो आकृतीबंध मंजूर केलाय त्याच्यामध्ये सेवा प्रवेश नियम पण आले. ते सेवा प्रवेश नियम पदांची संख्या ठरवते आता. लेखा परीक्षक आणि सचिव भाग हा आपल्या महापालिकेने स्थायी समिती अंतर येतोय, आणि त्याची पदाची संख्या आपण ठरवतो. इतर सर्व कर्मचाऱ्यांची संख्या ही आयुक्त ठरवतो. रिक्रुटमेंट याचा सचिव. नियुक्ती प्राधिकारी, आता जसं ऑडिटरने सांगितलं की ते नियुक्ती प्राधिकारी आहे, सचिवाचे नियुक्ती प्राधिकारी सचिव आहे. सांगितलं डिमांड करणं फक्त 5 मायक्रोमाईकचा पण आवाज. सांगतो ना आता की जे आता पद जे आपल्याला मंजूर झालेले आहेत पूर्वी आपल्या आकृतीबंधानुसार, त्याच्यापेक्षा नवीन पद म्हणजे वेगळ्या पदनामाचं आपण काही करत नाही. आहे त्याच पदात आपण संख्या वाढवतो. संख्या जर वाढवली, संख्या वाढवल्यानंतर जी आपली काय हे असेल वेतन संरचना, त्याच्यामुळे आपलं शासनाचा एक नियम काय की नवीन भरती करताना 35% जी आस्थापनाची अट आहे, 35% खर्च नाही, पण ते ठीक आहे. नाही, वेतन श्रेणी अगोदरच आपल्याला मंजूर करून दिली शासनाने, यात फक्त आपण संख्या वाढवतो. संख्या वाढवायचा अधिकार आपल्याला. त्याच्यात वेतन श्रेणी जर बदल करायचा असेल
कसं आहे, आता सचिव उपसचिवाचं पद एकच आहे, तर आपल्याला उपसचिवाची संख्या वाढून द्यायची. कसं आपण जे संख्या निश्चित करू तेवढंच रिक्रूट ते करू शकतात. आता आपण इथे 7 उपसचिवाची पदं निर्माण केली, म्हणजे पदसंख्या वाढवली, तर मग 7 उपसचिवाची पदं ते भरू शकतात माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून. मग आपल्याला कामकाज करायला हात भेटून जाईल. त्यांचं संख्या वाढवण्याची सचिव प्रशासनाला कळवणार की आम्हाला म्हणजे ठराव करून आमची संख्या एवढी केलेली आहे ती भरायची रिक्रुटमेंट आपण करायची. कुठं गोलगोल नाही करू. काय गोलगोल करत होता तुम्ही संख्या वाढवणार असतील ना मॅडम. आता जे आपण 668 पद सन्मान्य सभापती महोदय, प्रश्न एकदम साधा सोपा आहे. या ठिकाणी आमच्या अज्ञानाला दूर करण्याची जबाबदारी त्या 2 खुर्च्यांची. त्यांनी सांगतो नाही ऐका ना, आता आम्ही एवढा वेळ हे करतोय, आपल्याला एक सांगा की जी जाहिरात दिली होती, जी भरती प्रक्रिया आपण राबवली, तिचा निकाल येणं बाकी आहे, त्याच्यामध्ये किती तुमच्या याची संख्या होती दोन्ही डिपार्टमेंटची, ती फक्त या ठिकाणी स्पष्ट करा ना. मला जेवढं ज्ञात आहे ना त्याप्रमाणे सांगते. जी वर्ग 3 ची पदं आहेत, म्हणजे जसं की लघुलेखक, लिपिक, ही जी पदं आहेत त्याचा एकत्रित गोषवारा प्रशासन विभागाने काढलेला आहे आणि ही एकत्रित पदं पूर्ण महानगरपालिकेसाठी त्यांची मंजूर पदं, कार्यरत पदं आणि रिक्त पदं या अनुषंगाने त्यांनी रिक्त पदं भरतीला दिलेली आहे. सध्या आता समजा लिपिक पदं आपल्याकडे वेगवेगळे विभाग आहेत, आपल्याकडे पण मंजूर आहे. वेगवेगळ्या विभागाची लिपिक पदं किती रिक्त आहेत हे आम्ही काढलं ते त्यानुसार ते एकत्र लिपिकाची एवढी पदं. आता इंजिनियरची पदं किती आपल्याला 81 पदाची केंद्र आपण काढली जाहिरात, म्हणजे सगळ्या विभागाची इंजिनियर आले. त्यांची मागणी नाही घेतली आपण आपण प्रशासनालाच एक केलं की आपल्या आकृती बंधानुसार प्रत्येक विभागाला एवढी पदं मंजूर आहेत, एवढी रिक्त आहेत, ती सगळी आपण काढली रिक्रुटमेंटसाठी. आता मला सांगा की आपल्या लेखा परीक्षक विभाग आणि सचिव विभागाने अपॉइंटमेंट टेम्पररी कर्मचारी किती लोकांना दिले? सभापती महोदय, सध्या लेखापरीक्षा विभागात टेम्पररी एक पण नाहीये. आम्ही आता आजच्या स्थायी समितीमध्ये शेवटचा विषय जो आहे ना, तो सेवानिवृत्त अधिकारी जे आहेत ते 5 घेण्याचा विषय आहे. आपल्याकडे टेम्पररी नाही, आपल्याकडे सचिव कार्यालयात देखील नाही. टेम्पररी नाही, म्हणजे सचिव कार्यालयाकडनं नेमलेलं टेम्पररी कोणी नाही. तेच म्हटलं, सचिव कार्यालयाने नेमलेलं नाहीये, पण प्रशासनाने नेमलेले काही करार पद्धतीवर शिपाई आहे आणि लिपिक आहेत ते आहे. आमच्याकडे ते पण नाहीये, म्हणजे प्रशासनाने नियुक्त केलेले पण नाही. आणि आम्ही आता लेखा परीक्षक विभागामध्ये जे कोणी काम करते किंवा सचिव विभागामध्ये जे कोणी काम करते त्यांची नियुक्ती ही आपल्या मार्फत झाली पाहिजे. नियुक्ती अधिकारी नियुक्तीचे आदेश हे सचिव आणि ट्रान्सफर वगैरे होणार नाही. सर त्याच्यामध्ये अडचण सध्या कशी येते, आपले जे आर झालेत ना त्याच्यामध्ये युनिफाईड केडर नाही, म्हणजे लेखा परीक्षणासाठी वेगळं केडर नाही, ते अकाउंट मी ते का बघू मी ऍक्ट मध्ये ऍक्ट सुपर आहे की तो ऍक्ट सुपेरियर आहे. ऍक्ट मध्ये काय आहे? ऍक्ट मध्ये तर तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांची नियुक्ती कोणी करायची? मुख्य लेखा परीक्षकांनी सचिव विभागातल्या हाताखाली लोकांची सचिवालय त्यांनी ते करावं ना. साहेबांनी जे सांगितलं सचिव विभागाचं जे आहे, महापालिका सचिव आपल्याला पदसंख्या मंजूर पदसंख्या 1 आहे. महापालिका सचिव 1 मंजूर पद आहे. लघुलेखक उच्च श्रेणी 1 पद मंजूर आहे. लघुलेखक निम्न श्रेणी 5 पद मंजूर आहे. लघु टंक लेखक पद मंजूरच नाही आपल्याला. प्रशासकीय अधिकारी पद मंजूर नाहीये, पद मंजूर नाही, लेखापाल पद मंजूर नाहीये. वरिष्ठ लिपिक आणि कर निरीक्षक 1 पद मंजूर आहे. लिपिक आणि टंक लेखकाची 2 पदं मंजूर आहे. वाहन चालक हे आकृती बनवत होतं पण ते वाहन चालक पद अपडेट केले त्या आकृती जो वाहन चालक विभागाला आहे रिटायर झाले की ते पद व्यपगत होईल.
एक आहे आणि शिपाई कार्यरत शिपाई पण वेगळंच पद अशी 2 मंजूर आहेत. अशी एकूण 14 पदं सचिव विभागासाठी मंजूर आहेत आपल्याकडे शासनाकडे शासनाची. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मात्र कार्यरत पदं जे आहेत ते 48 आहेत. कोणती तर आता महापालिका सचिव रिक्त झाले आपल्याला. आता आपण ॲडिशनल चार्ज देऊ. तो महापालिका सचिव शासन मंजूर पदसंख्या एक आहे. कार्यरत मध्ये पण आपण ॲडिशनल चार्ज देऊ. लघुलेखक उच्च श्रेणी पदसंख्या मंजूर एक आहे. कार्यरत नाही पद. लघुलेखक निम्न श्रेणी 5 पदं मंजूर आहेत. त्याच्या अगेन्स्टमध्ये 6 कर्मचारी काम करतात. माझ्या पुढे जो प्रशासन विभागाने कागद ठेवले होते त्या 6 मध्ये बहुतेक करारशी पण असतील. लघु टंक लेखक पद मंजूर नाहीये पण कार्यरत पदसंख्या एक आहे. प्रशासकीय अधिकारी पद मंजूर नाही पण एक प्रशासकीय अधिकारी आपण दिलेला. गुप्त सचिव असेल. अधीक्षक जे आहे ते पद मंजूर नाही पण त्याच्या अगेन्स्ट 4 पद आहेत अधीक्षकाचे. उपलेखापाल पद मंजूर नाही पण आपण एक अधिकारी दिलेला. वरिष्ठ लिपिक कर निरीक्षक एकच मंजूर आहे. त्याच्या अगेन्स्ट 12 कर्मचारी काम करतात. लिपिक टंकलेखक 2 पदं मंजूर आहेत पण त्याच्या अगेन्स्ट 7 काम करते. वाहन चालक एक आपल्याकडे आहे मंजूर पण त्याच्या अगेन्स्ट 3 आहेत. शिपाई जे आहेत ते 2 आहेत त्याच्या अगेन्स्ट शिपाई 11 आहेत. 48 पदं 47 पदं 48 मग 14 पदं का म्हणून? तेवढी गरज आहे आपल्याला म्हणजे असं दिसतंय की जे आपण जे कार्यरत जे दाखवले 14 पदं मंजूर आहे पण त्याच्या अगेन्स्ट मध्ये 47 आहेत आपले. त्यातले जे महापालिका सचिव जे पद आहे आपल्याला ते पदोन्नतीने आपल्याला भरायला लागेल. पदोन्नतीच आहे. ते करू शकता आपण. 2000 हो 17चा आकृती बंद आणि 19चा सेवा प्रवेश. त्याच्यामध्ये 14 पदच मंजूर आहेत सचिव. आता याच्यात फक्त अजून एक नमूद करते जे सचिव कार्यालयात नमूद पदं दाखवली प्रशासनाने ती आपली विविध सभापतींकडे विविध समित्यांकडेही कार्यरत आहे. म्हणजे प्रॉपर सचिव कार्यालयात जे कामकाजासाठी पाहिजे तशी पण नाही ती विविध समिती कार्यालयात किंवा सभापती कार्यालयात ही पदं कार्यरत आहेत. तेच बोलतो की आपला सगळा जो कोण कार्यरत आहे त्याची माहिती घेऊन या पुन्हा द्या सभागृहाला. त्या सभेमध्ये आपण पुन्हा एक चर्चा करू आणि जबाबदारी निश्चित करू, संख्या वाढवू. तुमच्या पण जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित करून संख्या वाढवू. मध्ये हा विषय तुम्ही पुढच्या सभेला ठेवा तोपर्यंत माहिती येऊ. पदसंख्या एवढी जरी पदं आपण दिली एक्स्ट्रा 47 दिसत तरी पण आपल्याला तो कामाचा लोड वाढतोय. अजून कर्मचारी आवश्यक आहेत. त्यानुसार ते ठरवावं लागेल किती वाढवायचं. बरोबर नाही पदसंख्येत वेतन श्रेणीत आपण बदल करत नाही पण शासनाकडे कधी जर ही पदसंख्या वाढवल्यामुळं त्यांच्या पगारावर जिथे खर्च होतोय तो टोटल खर्च आपला महापालिकेचा 35% मर्यादित राहायला पाहिजे. ठीक आहे. नाही कमी करण्यापेक्षा आपण उत्पन्न वाढवलं होतं. पुढच्या सभेत विषय क्रमांक 1 हा सर्व माहिती लेखापरीक्षक सचिव डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून पुढच्या येणाऱ्या बैठकीला सविस्तर माहितीसह निर्णय घेण्याकरता या ठिकाणी हा विषय या ठिकाणी स्थगित करत आहे आणि पुढच्या सभेला पूर्ण माहितीसह या ठिकाणी सादर करण्यास या ठिकाणी त्यांना सूचना देत आहे. विषय क्रमांक 2 वाशी विभागातील सेक्टर 11 देवगाव येथील कोठारी कंपाऊंड ते बाबा आर्केड पर्यंत गटारे व पथपथी सुधारणा करणे हा विषय आहे. या विषयावरती कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. विषय क्रमांक 2 हा मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 3 नवी मुंबई महानगरपालिका माता बाल रुग्णालय उपकरणा कार्यान्वित करण्याकरता आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याबाबत निवेदन प्राप्त झाला ते मान्यता मिळण्याबाबत मान्यता सादर. विषय क्रमांक 3 वरती मधले बोला.
तर सभापती महोदय बोलल्या आधी मला एक या प्रस्तावाच्या अनुषंगाने बोलायचं आहे की या प्रस्तावामध्ये इतकी विसंगती आहे म्हणजे कसं प्रस्ताव आहे मराठीमध्ये आणि त्याच्यात आकडेमोड आहेत इंग्लिशमध्ये आणि त्याच्यामध्ये वाचताना ते आकडेमोड करता करता एवढी विसंगती त्याच्यामध्ये जाणवते. तर सभापती महोदय माझी आपल्या माध्यमातून सचिवांना विनंती असेल की जेव्हा पण हे प्रस्ताव येतात आपले आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे तर मराठीचा अवमान करता कामा नये. जेव्हा मराठीचे प्रस्ताव येतात ना तेव्हा आकडेमोड देखील मराठीमध्येच असले पाहिजे की जेणेकरून ही आम्हाला वाचताना विसंगती राहणार आणि हे प्रस्तावाचे फॉन्ट पण इतके छोटे असतात की ते अगदी डोळे हे करून वाचायला लागतात. तर जरा कुठे तर अक्षर पण जरा थोडीशी मोठी फॉन्ट जरा तो 14चा किंवा असं मोठा वापरण्यात यावा अशी माझी विनंती असेल सचिव महोदय. आणि याच्यापुढे मला तरी वाटतं की सगळं मराठीत आहे तर मराठीतच असलं पाहिजे आकडेमोड. कारण स्थायी समिती म्हटल्याबरोबर आपली आकडेमोडांची सगळं इथे चाललेलं असतं. त्यामुळे मराठी भाषेचा अवमान झाला तर मराठी आपली राष्ट्रभाषा आहे त्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे असं मला वाटतं. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे याच्या पुढे देखील आपण मराठीमध्ये ते आकडेमोड सगळे मराठीत असावे अशी माझी आपणास विनंती आहे. विषय क्रमांक 3 वर बोलत असताना विषय क्रमांक 3 वर बोलत असताना हा वैद्यकीचा हा प्रस्ताव आलेला आहे. तर त्याच्यामध्ये पान क्रमांक 10 इतकं बारीक अक्षर आहे सभापती महोदय वाचता वाचताच मला पूर्ण लिहून घ्यायला लागलं. कार्यक्रम पत्रिका ही जी प्रस्ताव आहे या प्रस्तावाच्या क्रमांक 10 वर बघा नमूद केलाय अ मधील बाब क्रमांक 5 आणि 30 संदर्भात निवेदकारांनी निविदा सादर न केल्यामुळे थेट निविदा प्रक्रिया राबवण्याचे प्रस्तावित आल्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे सभापती महोदय. तर या संदर्भात संबंधित निवेदकारांनी निवेदन सादर का नाही केलं त्याचं काही त्याच्याकडनं आपण लेखी स्वरूपात काही विचारणा केली आहे का आणि विचारणा करण्यात आलं त्याने जे काही उत्तर दिलेलं असेल त्या उत्तराचं स्पष्टीकरण देखील या प्रस्तावासोबत स्थायी समितीसमोर मांडण्यात आलेले नाही किंवा सादर करण्यात आलेले नाही. तर याबाबत आरोग्य विभागाने स्पष्ट खुलासा करावा. त्याचप्रमाणे तक्ता अ मधील बाब क्रमांक 5 आणि 20 वगळून तक्ता क मध्ये नमूद करण्यात आलेल्या उर्वरित जी उपकरणाची खरेदी आहे ती अंतिम करण्यासाठी त्यांना वित्तीय मंजुरी देण्यासाठी तर हा प्रस्ताव स्थायी समिती समोर आणण्यात आले का हेही स्पष्ट करण्यात यावं. आणि तक्ता क मध्ये नमूद केलेल्या वैद्यकीय उपकरणाच्या खरेदीस वित्तीय मंजुरी नेमका कोणत्या कायदेशीर तरतुदी किंवा अधिनियमातील कोणत्या कलमानुसार स्थायी समितीकडून देण्यात आहे याबाबतही महानगरपालिका सचिवांनी सभागृहाला स्पष्ट माहिती द्यावी. त्याचप्रमाणे तक्ता अ मधील बाब क्रमांक 5 आणि 20 साठी तक्ता ब मध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम ही 5 लाख रुपयापेक्षा अधिक आणि 25 लाखापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. तर यासाठी काय आपण फेरनिविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित खरेदीला वित्तीय मंजुरी देण्यासाठी पुन्हा स्वतंत्र प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर करण्यात येणार आहे का याचाही खुलासा करण्यात यावा. सन्माननीय सभापती महोदय सर्व मुद्द्यांवर आरोग्य विभाग आणि महानगरपालिका सचिवाकडून समाधानकारक व लेखी स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय सदर विषयाला मंजुरी देण्यात येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आणि सचिव मॅडमने जे काही विचारलं त्याचा खुलासा करण्यात यावा. मॅडम नेक्स्ट टर्मला येतील तेव्हा जरा अक्षर मोठी करण्यात यावी कारण आम्हाला अभ्यास करताना लिहून काढावं लागतं. ज्येष्ठ सदस्य विभागाने पण नोंद घ्यावी सन्माननीय सदस्यांनी जी सूचना सांगितलेली आहे. सभापती महोदय विषय क्रमांक 3 जो आलेला आहे हा कोपर खेण्यातील माता बाल रुग्णालय कार्यान्वित करण्याकरता आहे. याच्या स्वरूपामध्ये चांगला आहे परंतु त्या ठिकाणी ते पूर्ण झाल्यानंतर ही खरेदी होते याच खरं दुःख वाटते. तर आता आपण एक निर्णय घेतलेला आहे आणि आरोग्य सेवा बळकटीकरण करण्याचा उद्देशानं वाटचाल सुरू झालेली आहे. आता ही खरेदी करणार त्याच्यानंतर परत 1 महिना जाणार आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते रुग्णालय सुरू होणार. ही दिरंगाई होते आणि ते नागरिकांना त्या ठिकाणी योग्य नाही.
आणि म्हणून त्या ठिकाणी की ह्याच्यामधले काही जे इक्विपमेंट आहे त्याची आपण शहनिशा केलेली आहे का? किंवा कोरोना कालखंडामध्ये आपण अनेक इक्विपमेंट त्या ठिकाणी खरेदी केले. त्याच्यामध्ये बाबा ह्याला लागणारे काही इक्विपमेंट आहेत किंवा नाही याची पडताळणी केली का? अन्य जे सार्वजनिक रुग्णालयामध्ये यापैकी काही उपकरणं आहेत का शॉपमध्ये त्याची सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे का? याचं सविस्तर त्याने प्रत्येक वेळी आम्हाला आरोग्य सेवेला त्या ठिकाणी जास्तीत जास्त खर्च करा, शिक्षण विभागाला जास्त खर्च ही सदस्यांची मागणी असते. परंतु त्या विभागाने सुद्धा त्या पद्धतीनं असलेल्या जे इक्विपमेंट वापरात आहे किंवा नाही याची पाहणी करायला पाहिजे. अशा प्रत्येक रुग्णालयामध्ये आपण गेल्यानंतर कित्येक इक्विपमेंट असे आणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत. मग त्याचं काय अवलोकन केलं गेलं नाही की बाबा याच्यामध्ये हे इक्विपमेंट जर आपल्याकडे असेल तर ते खरेदी करू नये. आता त्या ठिकाणी ब्लड रेफ्रिजरेटर तरी त्या ठिकाणी ब्लड रेफ्रिजरेटर आपल्याकडं नाही आहे का? ह्या गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करावा आणि परत त्या ठिकाणी नागरिकांना व्यतीत धरण्याचा प्रभाव चला म्हणजे तुम्ही सांगायला मोकळे आम्हाला लोकप्रतिनिधींना लोकांनी तर काय ते रुग्णालय कधी चालू करणार नाही ती प्रक्रिया चालू आहे इक्विपमेंट साठी मंजुरीला आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आणि म्हणून आता ही इक्विपमेंट बरोबर त्याचबरोबर प्रशासनाचं त्या ठिकाणी आरोग्य त्यासाठी लागणारा स्टाफ सुद्धा कार्यान्वित आहे की नाही आणि ही प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर त्या ठिकाणी ते रुग्णालय कधी चालू करणार आहात याची सुद्धा त्या ठिकाणी माहिती आरोग्य विभागाने द्यावी. माझं माननीय सभापती महोदय, माननीय सभागृह नेते, माननीय इतर सर्व सन्माननीय सभासद, माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय सचिव मॅडम. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची सर्वप्रथम उत्तर देईन की हे जे एक ओपन टेंडर आहे त्यामुळे कोणी कुठल्याही टेंडरनी कशामध्ये सहभाग घ्यावा किंवा नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. दुसरी गोष्ट ही की आपण सांगितलं 25,000च्या आसपास किंवा जे काही आहे ते टेंडर जे आहे ते पूर्ण एकत्रित हॉस्पिटलशी कन्सर्न जे काही इक्विपमेंट आहेत त्याचं एकत्रित टेंडर आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा किंवा इक्विपमेंटचा विचार न करता एकत्रित सगळं टेंडर केलेलं आहे. त्यामुळे ते प्रत्येकाला स्थायी समितीची परमिशन घेण्याची गरज पडणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट माननीय सुतार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याच्यातले जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते इतर कुठल्याही रुग्णालयामध्ये कोरोना काळामध्ये खरेदी केलेल्या इक्विपमेंट पैकी उपलब्ध नाही आहे. सगळेच्या सगळे आपण नवीन इन्स्ट्रुमेंट घेतो आणि कुठलेही इन्स्ट्रुमेंट आपण रिपर्चेस करत नाही आहोत. चेकिंग केलं का? हो केलेलं आहे. या गोष्टींनाही ठाकरेमध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये ऐरोलीमध्ये काही इक्विपमेंट आहेत किंवा नाही नाही जे हे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते त्या स्पेसिफिक हॉस्पिटलला म्हातारा ब्लड रेफ्रिजरेटर जो आहे त्या ठिकाणी अन्य ठिकाणी आहे की नाही याची पाणी ब्लड रेफ्रिजरेटर तर आपण कोरोना कालखंडामध्ये मागवलेले असतील. इतर ठिकाणी जे अवेलेबल आहे ते त्या हॉस्पिटलसाठी आवश्यक आहे. हे नवीन रुग्णालय चालू करते आपल्याला नवीन जे लागणार आहे त्या गोष्टी आपण मागवतो त्याच्यामध्ये मागवत आहोत. आम्हाला मान्य आहे डॉक्टर साहेब आम्हाला मान्य आहे आम्ही ना बोलत नाही परंतु आमचं एक कर्तव्य आहे महापालिकेची बचत सुद्धा करणं. कारण कोरोनाच्या कालखंडामध्ये आम्ही नव्हतो वारेमाप खरेदी केलेले आहेत एक इक्विपमेंट ब्रिज खाली मला तिथे पडलेले आहेत सगळ्या गोष्टी कॉट पासून सगळ्या. आता याच्यामध्ये मी वाचलं नाही कॉट विथ सुद्धा मागणी केली का तुम्ही माझं म्हणा एवढं की हे प्रस्ताव खरेदी करण्यासाठी आणता
त्यावेळी त्या ठिकाणी त्याची तपासणी केलेली आहे किंवा नाही हेच मला थोडक्यात म्हणणं आहे. तपासणी केलेली आम्ही आहे. याला मंजुरी देणार आहोत, परंतु परत ते येऊन धूळ खात बसायला नको. आणि या जे इक्विपमेंट आहेत नवीन अत्याधुनिक पद्धतीचे आहेत का या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी पाणी, नाहीतर ते ताबडतोब रिजेक्ट 4 महिन्यांनी ते नको व्हायला. सन्माननीय सदस्य सर, हे सगळं काही चेक केलेलं आहे आणि त्याची खरोखर गरजेच्या वस्तू आहेत ज्या इतर ठिकाणी एक्सेस मध्ये नाही आहेत त्या आपण इथे आपण मागवलेल्या आहेत. तसंच आपण टेंडर केलेलं आहे आणि या कुठल्याही ज्या काही आपण इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट मागवलेले आहेत ते अगदी अतिशय दर्जाचे आहेत आणि ते कुठल्याही प्रकारे आपण सांगितल्याप्रमाणे कधी धोकात पडणार नाही. स्टँडिंग कडे पुन्हा येणार नाही. बघा ते सेकंड टेंडर असेल तर 25 लाखाच्या आतमध्ये असेल तर ऐकायला करा. आयटम वेगळे होणार ना, आयटम वेगळे होणार ना. त्याच्या सभापती महोदय हे जे 2 आयटम जे 25 लाखाच्या खाली जे आहेत इन्स्ट्रुमेंट सध्याच्या घडीला जे नाही आलेले आहेत ते आयुक्तांच्या मान्यतेने येऊ शकतो. पण हे मला एक सांगा म्हणजे असं क्युरियोसिटी आहे माझी, 80% बिल आले पहिला आयटम 80% बिल आहे. 80% बिल होता. एस्टिमेटेड कॉस्ट खाली 35% पण आहे, 24% बिल आहे, 50%. हा फरक आहे. एक पण आवाज हिशोबाने 80% कमी याच्यामध्ये आलेला आहे. पण स्पेसिफिकेशन आपण वैद्यकीय शिक्षण त्याच्या आधाराने आपण घेत असतो. डीएमआरच्या आधाराने आपण रेट आपण आणखी 2 मुद्दे होते सर, सभापती महोदयांची परवानगी असेल तर. आपण सिरियल नंबर 5 आणि सिरियल नंबर 20च्या याला निविदा प्राप्त झाल्या नाही, म्हणून आपण त्याचा उल्लेख तक्ता ब मध्ये केलाय आणि म्हटलंय की फेरनिविदा प्रस्तावित करण्यात येत आहे आणि त्याच्यावरच आता चर्चाही झाली की ते जर ऍक्च्युली 5 लाखाच्या आत असेल तर HOD 25. पण ऍक्च्युली आपण जर ठराव बघितला ना तर तिथं असं म्हटलेलं आहे की तसेच तक्ता ब मध्ये नमूद वैद्यकीय उपकरणे मेसर्स महाराष्ट्र सर्जिकल यांच्याकडून खरेदी करण्यास व त्याकरता येणारा अपेक्षित खर्च रुपये 37,28,000 असे एकूण वैद्यकीय उपकरणांची खरेदी करण्याकरता एकूण अपेक्षित 1,60,93,260. मग याची निविदा आलेली आहे का महाराष्ट्र सर्जिकल्सची? क्लिअर होत नाही. ती पण चुकली. वरची 166 म्हणतायत ना ती फक्त 1 ते 26 ची बेरीज आहे खरं तर. 1,66,00,000 आणि खाली ठरावामध्ये काय केलंय तक्ता ब आणि तक्ता क अशी दोन्ही पण मागितलेली आहे. 1,29,64,260 असंही म्हटलंय आणि 1,67,66,00,000 असे म्हटले. तक्ता ब चा उल्लेख आहे तिथे. सध्या डिस्ट्रीब्युटर कडून 1,29,000 होता आणि महाराष्ट्र सर्जिकल कडून 37 लाखाचा.
असा मिळून आपण तक्ता ब म्हटलंय. तक्ता ब मध्ये 2च उपकरणं आहेत ज्याच्यासाठी निविदा आली नाही. हम्म. 5 आणि 20 ना. हो हो. आता अमाऊंट आपण एस्टिमेट पण शून्य पकडलं का त्याचा? हा ठीक आहे. हा बरोबर बरोबर. हा. या ठिकाणी विषय क्रमांक 3 वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याबाबतचा हा प्रस्ताव आला असता. या प्रस्तावावरती सन्माननीय पाटीलताई त्याचबरोबर सुतार साहेब मित्र साहेब यांनी चर्चा केली. पाटीलताई, आपण बोलल्याप्रमाणे मराठीचा अभिमान हा सर्वांना आहे आणि असलाच पाहिजे. त्याचबरोबर आपण जे अक्षरांसंदर्भात थोडं त्याचा फॉन्ट वाढवण्यासंदर्भात सूचना केली ते सुद्धा सचिन मॅडम आपण त्याची खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर आपण हे असा सुद्धा उल्लेख केला की मराठीमध्ये त्या जे आकडेमोड आहे त्या आकडेमोड मराठीमध्ये त्याप्रमाणे मराठीमोड आकडे असावे. त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्यासारखा हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि अति महत्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी तो महत्वाचा विषय आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे आता काल परवाच या नवी मुंबई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या पद्धतीनं आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे. आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून महापालिकेच्या सर्व धोरणानुसार आपण हे करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी आता हा विषय या ठिकाणी आलेला आहे. अतिशय महत्वाचा आहे. सर्व सदस्यांच्या संमतीनुसार हा विषय या ठिकाणी मंजूर झाला असून या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 4 महसूल विभागातील दत्तनगर येथील मर्याई मंदिर परिसरातील गटर व पथकाची सुधारणा करणे. विषय क्रमांक 4 वरती मी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. हा विषय मी या ठिकाणी मंजुरी टाकतो. विषय क्रमांक 4 मंजूर झाला असून या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 5 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सीपीडी सेक्टर 12 मधील जलनिसारण केंद्र चालवणे देखभाल दुरुस्ती कंत्राट तृतीय वर्षाच्या कालावधीसाठी आपण मंजुरीसाठी हा विषय आलेला आहे. विषय क्रमांक 5 हा या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असून या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 6 परिमंडळ 1 अंतर्गत नेरूळ विभागातील कार्यक्षेत्रातील एकूण 4 स्मशानभूमी नेरूळगाव सारसुळे सेक्टर 4 मध्यवर्ती स्मशानभूमी सुईनगर सेक्टर 23 व शिरोणे गावामधील साफसफाई देखभाल निगा व परिचलन करणे कामी मनुष्यबळ पुरवण्याबाबत दिनांक 11/10/2025 ते 11/11/2026 पर्यंत वर्षाकरता मुदतवाढ दिनांक 11/10/2023 ते 6/10/2025 पर्यंत विशेष फरक मिळण्याबाबत हा विषय या ठिकाणी. विषय क्रमांक 6, 7 आणि 8 तिन्ही विषय स्मशानभूमी निगडीत असल्यामुळे त्या तिन्ही विषयावरती कोणाला बोलायचं असेल तर आपण या ठिकाणी बोलू शकता. विषय क्रमांक 6, 7, 8 या ठिकाणी मी हे तिन्ही विषय मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाले असून या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 9 रुपये 5 लाखापेक्षा जास्त परंतु 25 लाखापेक्षा कमी खर्चाच्या कामासंबंधी केलेल्या कराराबाबत संबंध कालावधी विरुद्ध अपील करण्याबाबत श्री मनोज नरेंद्र सुतार उपलेखापाल विभाग कार्यालय यांचे दिनांक 7/3/2024 असतील. या संदर्भामध्ये आपण गेल्या सभेमध्ये हा विषय ठेवलेला होता. सभापती महोदय, विषय क्रमांक 10 आज 17/6 तारखेमध्ये विषय आला होता. एकाच कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून अन्याय होत असेल तर आपल्या स्थायी समितीकडे अपील केली. सभापतीमध्ये मी सांगू इच्छितो की त्यांचं निलंबन हे 4/7/2019 रोजी झालं. निलंबन समाप्ती त्यांची 24/2/20 म्हणजे 7 महिने 20 दिवस. खरं पाहता निलंबन त्या ठिकाणी 3 महिन्याच्या आत संपुष्टात यायला पाहिजे.
परंतु या ठिकाणी ह्याच व्यक्तीसाठी 7 महिने 20 दिवस त्या ठिकाणी लागलेले आहेत. चौकशी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चौकशीमध्ये अहवाल सादर केला. तो त्या ठिकाणी 11/6/2021 रोजी चौकशी अहवाल सादर केला. परंतु कर्मचाऱ्याला ताबडतोब तो अहवाल देणं क्रमप्राप्त असताना त्या ठिकाणी 14/7/2022 ला म्हणजे जवळजवळ 11 महिन्यानंतर त्याला 1 वर्षाचा विलंब काल त्या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी घेतला. त्या कालखंडामध्ये सुतार्यांना पदोन्नती ऐवजी त्या ठिकाणी अवनती त्या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे. जी समिती नेमली होती त्या समितीमध्ये स्पष्टपणे त्यांनी दंड म्हणून 1,01,000 रुपये कपात करून निलंबन कालावधी कायम करून पदोन्नतीसाठी 5 स्थानी आणणे हे आवश्यक असताना त्या ठिकाणी तो अन्याय प्रशासनाच्या मार्फत केलेला आहे. त्या कालखंडामध्ये विभागीय चौकशी करून त्या ठिकाणी सर्व आदेशित केलं असताना सुद्धा त्या ठिकाणी सुतार यांच्या त्या ठिकाणी जो शासन निर्णयानुसार ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे त्या झालेल्या नाही. आणि म्हणून इथं कुठेतरी त्या ठिकाणी सदर व्यक्तीवर हा अन्याय झालेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सभापती महोदय मागणी करत आहे की चौकशी अधिकाऱ्यांची चौकशी अहवालानुसार बांधकाम विभागातील प्रचलित कार्यपद्धतीनुसार खाते बदल केल्याने व सदर खाते बदल करताना कोणताही अंतस्थ हेतू फायदा नसल्याचे सिद्ध होऊन तसेच नमुन्याचे कोणते आर्थिक नुकसान न झाल्याने सुतार यांना दोषी ठरणे योग्य नाही असं आणि म्हणून त्यांना पूर्णतः दोषमुक्त करावे अशा पद्धतीने मी या ठिकाणी मागणी करतोय. एकाच वेळी त्या ठिकाणी 2 कर्मचारी त्या ठिकाणी एकाला त्या ठिकाणी ताबडतोब 3 महिन्यांनी परत सेवेमध्ये घेण्यात आलं आणि याची परत जी अवनती केलेली आहे त्याला त्याच पदावर त्या ठिकाणी पदोन्नती होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची मी आपणाकडे मागणी करतोय. शेवटी या ठिकाणी काही गोष्टी मला वाटलं काय याच्यामध्ये सुद्धा होत नाही, परंतु आयुक्त महोदयांच्या नोटिंगमध्ये त्या ठिकाणी उपरोक्त आजच्या अनुषंगाने सुतारांच्या प्रकरणाचा प्रस्तावित केलेनुसार तक्रार वेतन व भत्ते यापैकी 1,000 इतकी रक्कम कपात करून उर्वरित रक्कम देय रक्कम म्हणून निश्चित करून प्रस्तावित हिस्सा संदर्भात तसेच निलंबन कालावधी कर्तव्याधीन कालावधी संयुक्तिक नाही ते गणने हेच चुकीचं आलेलं आहे. हे नंतर रायटिंग केलेले आहे. कर्तव्याधीन कालावधी संयुक्तिक तथापि आदेशार्थ सादर अशा पद्धती. परंतु त्या याच्यावरच त्या ठिकाणी गणने ही प्रशासकीय भाषा त्या ठिकाणी होऊ शकणार नाही आणि राहिलो नाही त्याच्या ह्या नोटिंग मध्ये आणि राहिलो नाही आणि गणने याच्यामध्ये या ठिकाणी तफावत एक हेतू पुरस्कार त्या ठिकाणी नोटिंग बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत आणि एखाद त्या कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करता त्यांना सुतार यांना त्या ठिकाणी दोषमुक्त करावं आणि पूर्णतः दोषमुक्त करावे अशा पद्धतीची मी आपल्या या सभागृहामध्ये विनंती करतोय. त्यांनी केलेला अपील हे योग्य आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जी त्यांच्यावर केलेली कारवाई आहे त्यांना 5 स्टेप खाली डाऊन केलेला आहे. त्याच्या नंतरच्या कनिष्ठ लोकांना त्या ठिकाणी पदोन्नती दिलेली आहे आणि त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करून सभापतीमध्ये त्यांना दोषमुक्त करण्याच्या वेळी विनंती. दोन्ही महापौर साहेब माझी महापौर साहेब दोन्ही महापौर साहेबांनी बोललोच नाही. सन्मान्य सभापती महोदय, या ठिकाणी
हा जो अपील आपल्या समोर आहे, हा अपील मी बारकाईने वाचला. त्याच्यामध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी, त्यांनी नमूद केलेलं त्याचं मत, हे सर्व लक्षात घेता महानगरपालिकेमध्ये कशी एकमेकावर कुरघोडी करावी, नसती कशी गायब करावी, कशी हरवावी, या संदर्भात वारंवार आम्हाला ऐकायला मिळत आहे. परंतु प्रत्यक्षपणे या ठिकाणी ही नसतीची फोटोकॉपी माझ्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये जी जी गोष्ट संबंधित जे एचओडी आहे त्यांनी अमान्य अशा प्रकारची ही जी आहे ती सुतार यांची प्रकरणी प्रस्तुती वस्तुस्थिती व मुक्तप्रमाणे अभिवेदन विचारात घेऊन त्यांना निलंबन कालावधीबद्दल त्या वेळेच्या वेतन व भत्ते संदर्भात त्यांना निलंबित करण्यात आले नसते, तर जे वेतन व भत्ते मिळण्यास ते हक्कदार झाले असते त्यापैकी ₹1000 इतकी रक्कम कपात करून उर्वरित रक्कम ही देय रक्कम हिस्सा म्हणून निश्चित करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेल्या हिस्सा त्याचप्रमाणे त्यांचा निलंबन कालावधी हा कामावर व्यतीत करण्यात आलेल्या कालावधी म्हणून गणनेसंदर्भात उचित निर्णय घ्या. हा स्पष्टपणे या ठिकाणी हे आहे टिप्पणीमध्ये. मग खाली हा जो इकडे झालेला आहे की कर्तव्याधीन कालावधी गणने संयुक्तित राहिले नाही, हे याचं वर्डिंग पुढे मॅच होत नाही आणि या फाईलमध्ये कोणीतरी ओव्हररायटिंग मुद्दा म्हणून म्हणजे त्यांच्यावर अन्याय केलाय हे स्पष्ट होत आहे. तर सन्मान्य सदस्य सेवन सुतार यांनी जे अपील या ठिकाणी सुतार यांनी केलेलं आहे त्या संदर्भात त्यांना पूर्णपणे न्याय द्यावा आणि त्यांचं जे डिव्होशन आपण या ठिकाणी केलेलं आहे 5 स्टेप त्यांना खाली आणलेलं आहे, तर ते देखील रद्द करून त्यांना मूळ पदावर पुन्हा कार्यरत करावं अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी मांडलाय, ती सूचना मांडलेली आहे, त्याला मी अनुमोदन देतोय. धन्यवाद. स्पष्टीकरण श्री विषय क्रमांक 10 श्री मनोज नरेंद्र सुतार यांचा कार्यालय दिनांक 6/3/2026 चे अपील पत्र आहे. या संदर्भामध्ये सन्मान्य या सभागृहाचे सदस्य माजी महापौर जे सुतार साहेब, त्याचबरोबर सन्मान्य सदस्य माजी महापौर सोनवणे साहेब यांनी या पूर्ण सुतार यांच्या कार्यालयाची पूर्ण इत्थंभूत माहिती या ठिकाणी सादर केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या दोन जर कर्मचारी एकाच काम करतात आणि एकावर ते अन्याय होतं आणि एकाला आपण त्या ठिकाणी दोषमुक्त करतोय, तर एकावरती झालेला हा अन्याय सुधारणावरती या ठिकाणी कुठेतरी आपल्याला या चौकशीच्या आदेशामध्ये दिसून येत आहे. तरी मी सर्व अपील या ठिकाणी सर्व सदस्यांच्या वतीने या ठिकाणी मान्य करून सर्व सदस्यांच्या वतीने मी या ठिकाणी अपील मंजूर करत आहे. पुढील या ठिकाणी प्रशासनाने
त्या संदर्भामध्ये पुढील कार्यवाही करावी. विषय क्रमांक 11 कृपया विभागातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक सी 368 ते सी 121 भूखंड क्रमांक डब्ल्यू 467 ते भूखंड क्रमांक सी 301 व भूखंड क्रमांक डब्ल्यू 467 ते भूखंड क्रमांक सी 357 पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे व पावसाळी गटारने बांधण्याकरता सल्लागाराची नेमणूक करण्याबाबतचा हा प्रस्ताव आलेला आहे. विषय क्रमांक 11 मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 12 दुर्गे विभागातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील दुर्गे नाका ते एव्हरेस्ट सर्कल पर्यंत काँक्रिटीकरण रस्ता एलडब्ल्यू आणि पद्धत सुधारणा बांधणी या कामाकरता सल्लागाराची नेमणूक करण्याबाबत हा देखील मी या ठिकाणी विषय मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 13 वाशी विभागातील सेक्टर 10 येथील जनरल अरुण कुमार वैद्य उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिक विभाग केंद्र बांधण्याबाबतचा हा विषय आलेला आहे. विषय क्रमांक 13 आम्ही मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 14 अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या डीबीटी नुसार गणवेश व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याबाबतचा विषय आलेला आहे. विषय क्रमांक 14 मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. इथे मागे महासभेत मंजूर केलं ना तू? नाही, इथे करार आहे का? करार आहे का? करार स्थायी समिती कशासाठी असते? हा, स्थायी समिती कशासाठी? स्थायी समिती फक्त करार असते. ठीक आहे. नाही मिळेल तर सगळे असं नसतं ते. प्रत्येकाच्या डिपार्टमेंट प्रत्येकाच्या कर्मचाऱ्याला दिले पण हा फक्त माहितीसाठी आणलेला आहे. नुसार गणेश फक्त करारालाच फक्त स्थायी समिती द्यायचं म्हणतोय. विषय क्रमांक 15 बेलापूर विभागातील नेरुळ सेक्टर 28 तेरणा हॉस्पिटल ते श्री गणेश सोसायटी समोरील पद्धती सुधारणा करण्याबाबतचा विषय. विषय क्रमांक 15 मी मंजुरी टाकत सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 16 घनसोली विभागातील प्रभाग क्रमांक 27 मधील शांतीनगर परिसरातील गटर व पद्धती सुधारणा करणे. सन्माननीय सभापती साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सर्व अधिकारी वर्ग, ठराव क्रमांक 16 जे मांडले गेले आहे त्यामध्ये एक ठेकेदार अपात्र झाल्याने ते योग्य ती स्पर्धा झाली नाही म्हणून टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून पुन्हा सदर काम रिकॉल करावेत अशी विनंती करते. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सर्व सदस्य अधिकारी, म्हात्रे मॅडमनी जे काय पॉइंट उपस्थित केलाय ती सूचना केली त्या सूचनेला माझा अनुमोदन आहे. एक ठेकेदार अपात्र ठरलेला आहे ना. सन्माननीय सभापती, सन्माननीय सर्व सदस्य, सदरबाबत सदर निविदा 3 निविदाकार आलेले होते. त्यामध्ये एक निविदाकार आणि शासकीय नियमानुसार जो आपण शेड्यूल जी आर फॉलो करतो 2 निविदेवर आपण निविदा फायनल करू शकतो. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव सादर केला आहे. सभागृहाने त्यावर निर्णय घ्या. रिकॉल करायला हरकत काय? अजून कोण बोलायचं?
नाही असं काही नाही. मात्र काही असं तुमचा प्रस्ताव म्हणून याच्यात विशेष असं नाही. एक घंटा तुझे काय काम आहे? हो. विषय क्रमांक 16 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. नाही पाटील, हा विषय मंजूर झाला असं मी जाहीर करतो. ताई, हा प्रशासनाच्या कालावधीमधला विषय आहे आणि त्यामुळं काम पण होणं गरजेचं आहे. विषय क्रमांक 17 गणचोली. तर असं सन्मान्य पाटीलताई, सन्मान्य म्हात्रेताई, या संदर्भामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो. जर सन्मान्य सदस्य सोनवणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर या ठिकाणी विषय पटलावरती आल्यानंतर जर प्रत्येक सदस्य जर हा विषय थांबवा तो विषय मग अशा या पद्धतीने हा एक पांडा पडून जाईल. आणि दोन मिनिटं ऐका, 2 मिनिटं. आणि आपण बरोबर पाटीलताई, आपण आपल्याला आपल्याला काम एक तर आपल्याला पक्षातर्फे बोलताय, असं तुम्ही पक्षपात करू नका तुम्ही. असं काय होणार नाही. नगरसेवक विचारता तुम्ही आणि इथं सदस्य बसले जर सूचना मांडत असेल त्यांचा विचार घेतला जात नाही. तुम्ही मागच्या नगरसेवकांचा विचार घेतला जातोय. म्हात्रेताई, आपण आपला विचार या ठिकाणी सदस्य म्हणून घेतलाच आहे आणि घेतला जाईल, परंतु आपण काम पण होणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी ताई, आपण सांगितल्याप्रमाणे जर सगळे सदस्य असं जर बोलायला तर कामं पण होणार नाही. आणि ताई, आपण असं कसं बोलताय तुम्ही साहेब? परत आणि वेळ जाणार त्याच्यामध्ये. आणि या ठिकाणी असे बरेचसे विषय ठेवतात, तुम्ही जेव्हा नाही येत जा. आणि आमच्या विषयाला वेळ जातोय का? ह्यात माझ्याच विषयाला पाहायला पडतोय का? कितीतरी विषय होऊन गेले तेव्हा पाहायला नाही पडला. तुम्ही कुठल्या बेसवर टेंडर हे करता? तुम्ही मला स्वतःवर पाणी बोलायला पाहिजे. असे म्हणून बोलतो ना मी. हो, पाणी जायचं माझं जायचं नंतर आणा ना तुम्ही सुधारित करून. एक काम करू आपण. हा विषय 16 नंबरचा जो विषय आहे आपण या ठिकाणी स्थगित करू. पुढच्या सत्रात स्थगित. विषय क्रमांक 17
घनसोली भागातील सेक्टर 6 मधील नाल्यालगतच्या पादचारी पूल ते मुंबई महापालिका महिला सक्षमीकरण केंद्रापर्यंत परिसराचं सुशोभीकरण करणे. विषय क्रमांक 17 हा मी मंजुरी टाकत सर्वांमध्ये मंजूर झाला असून जाहीर करतो. विषय क्रमांक 18 कोपरखंड विभागातील पावणेगाव कैलासवासी बाबूसाहेब रघुनाथ मुकादम बहुउद्देशीय इमारत दुरुस्त करणे व सुधारणा करणे. विषय क्रमांक 18 हा मी मंजुरी टाकत आहे सर्वांमध्ये मंजूर झाला असून जाहीर करतो. विषय क्रमांक 19 आरेली विभागातील सेक्टर 3 येथील कंडोली अंतर्गत जुन्या मलस्कनी वाहिन्या बुजवून नवीन नसार वाहिन्या टाकणे. विषय क्रमांक 19 हा मी मंजुरी टाकत आहे मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 20 आरेली विभागातील सेक्टर 2 येथील कंडोली अंतर्गत जुन्या मलस्कनी वाहिन्या बुजवून नवीन मलस्कनी वाहिन्या टाकणे. 20 नंबर हा विषय मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 21 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सेक्टर 15 आरेली येथील विद्युत साहित्याची समावेशक वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्याच्या कामात 5 महिन्याच्या दिनांक 7/10/2025 ते 6/3/2026 मुदतवाढ देण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. या ठिकाणी विषय हा मंजुरी टाकतोय सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 22 बेलापूर विभागातील सीबीडी सेक्टर 3A राजीव गांधी स्टेडियमच्या कंपाऊंड वॉलची दुरुस्ती करणे हा विषय या ठिकाणी आलेला आहे. कोणाला बोलावं सर्वांमध्ये हा विषय सभापती महोदय, हा बोला. पूजा एंटरप्राइजेस यांनी -8.1 हे टेंडर टाकलेलं आहे आणि म्हणून याचं बायफर्केशन मागावं तोपर्यंत विशेष खूप ठेवा. विषय क्रमांक 22 हा सन्मान्य सदस्य साहेबांनी केलेल्या सूचनेप्रमाणे हा विषय या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे. हा विषय पुढील सध्यापर्यंत हा विषय स्थगित करत आहे. विषय क्रमांक 23 बेलापूर विभागातील सीबीडी सेक्टर 5 येथील DY पाटील शाळा ते C/2 व F टाईप ते C5/5 रस्त्याची डांबरीकरण सुधारणा करणे हा विषय या ठिकाणी 23 नंबरचा मांडलेला आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असून मी जाहीर करतो. विषय क्रमांक 24 विभागातील सेक्टर 18 मधील कैलासवासी रामदास पाटील उद्यान ज्येष्ठ नागरिक निर्मला केंद्रांतर्गत सुशोभीकरण करणे व घरकुल बांधणे. विषय क्रमांक 24 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 25 आरेली विभागातील सेक्टर 5 श्रीमती जानकीबाई कृष्णा मडवी मंगल कार्यालय इमारतीची वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे संदर्भात विषय. विषय क्रमांक 25 हा मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 26 बेलापूर विभागातील सीबीडी सेक्टर 6 येथील टर्निंग ट्रॅक सुशोभीकरण करणे व पथकाची सुधारणा करणे. विषय क्रमांक 28 मी या ठिकाणी 26 मंजुरी टाकत आहे सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 27 आरेली विभागातील सेक्टर 1A मधील महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी यांचे कार्यालय ते शिंदे निवासापर्यंत हेवी ड्युटी गटर बांधणे संदर्भातला हा विषय 27 नंबरचा आलेला आहे. विषय क्रमांक 27 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 28 घनसोली विभागातील महारामवाडी येथील उमेश म्हात्रे यांच्या घरासमोरील गटर बांधणे. विषय क्रमांक 28 या ठिकाणी मांडलेला आहे. हा बोला कुठला 28 नंबर. या ठिकाणी सन्मान्य
काय करायचं? साहेब थांबा, एक मिनिट थांबा. जिथे मी हो बोलते तिथे नाही बोलता आणि जिथे मी नाही बोलते तिथे तुम्ही हो बोलता. काय करायचं? अरे सामान्य एक मी याला संमती नाहीये माझी. असं काय उलट चाललंय सर्व. नाही सन्मान्य विषय क्रमांक 28 हा सन्मान्य सदस्य साहेबांनी सांगितलं सूचनेप्रमाणे पुढील सभेपर्यंत हा विषय स्थगित करण्यात आहे. विषय क्रमांक 29 नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ कार्यक्षेत्रातील मूर्त नियंत्रण कामाच्या मुदतीद्वारे स्थायी समिती मान्यता मिळण्याबाबतचा हा विषय आहे. 29 नंबरचा 30 संपली आता. 29चा विषय हा 30 संपले नाही अजून मंजुरीला काय. तुम्ही घ्या ना, तुम्ही नवीन टेंडर येत हा. तर मी काय बोलतो, नवीन मी आणतोय धोरण आणतोय, सभागृहात आणतोय धोरण नवीन. त्या पद्धतीने सगळे कोणते झाले त्या हिशोबाने टेंडर याला द्यायला लागेल. पण नवीन टेंडर नवीन काम भेटेल तू मंजुरी घेऊन काम करतो बरोबर का. ते पुन्हा तुम्ही एवढं काम करता 30 तुम्हाला पुन्हा यायला विषय क्रमांक 29 आणि 30 तर आम्ही सभागृहात सराव पास करू. लगेच हा दोन्ही विषय निविदा येईपर्यंत पुढील निविदा येईपर्यंत काम मंजूर होतं. नवीन नवीन काम मंजूर होऊन निविदा येईपर्यंत हा विषय या ठिकाणी मंजूर जाहीर करतो. विषय क्रमांक 31 वार्षिक सेक्टर 29 या ठिकाणी मंजुरी 32 मुंबई शाळा क्रमांक 93 मुंबई महापालिका शाळा क्रमांक 94 मालूम है, लेकिन हम लोग मैं क्यों करेगा, मैं तो आगे गाव या शाळेमध्ये विज्ञान परत बॉक्स किसी के काम का है. क्रमांक 33 ऐसा देगा क्या, चोरी कीजिएगा. सोलापूर विभागातील एकूण सेक्टर 42 सिओड मार्गावरील मिसिंग लिंक पुलाचे बांधकाम करणे व जोड रस्ते बांधणे या कामाचा विकासाबाबतचा विषय आलेला आहे. ते क्रमांक 33 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांना ते मंजूर झालं जाहीर करतो. विषय क्रमांक 34 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोपरखंडे विभागातील सेक्टर 14 येथील मलनिर्माण प्रक्रिया केंद्राची संरक्षण भिंत व पावसाळी गटाराची सुधारणा करणे मागतो. 34 नंबरचा विषय मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांना जाहीर करतो. विषय क्रमांक 35 मंजूर झाला होता. उधर है ना विशेष. जानेवारी महिन्यामध्ये प्रशासकांच्या कालावधीमध्ये मंजूर झालेला आहे. आणि आता ज्यावेळेला मी माझं पूर्ण लॉगिन मधून सर्व फाईल काढलं ना, त्यावेळेला घेतलं. विषय क्रमांक 36 नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित निस्तारा करण्यासाठी लेखापरीक्षण विभागामध्ये सेवानिवृत्त अधिकारी स्वरूपात पदाधिकारी उपलब्ध करून देण्याबाबतच्या त्या विभागातच का पैसे अन्य सुद्धा असे आहेत. त्यांचा प्रस्ताव असू द्या, त्यांनी सेवानिवृत्त करण्यात घेण्याबाबतचा आहे. बरोबर की नाही.
मग याच्या अनुषंगानं प्रशासनाचं स्पष्टीकरण करावं पाहिजे. अन्य विभागामध्ये सुद्धा असे कर्मचारी त्या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत. उद्याला काही ड्रायव्हर सेवानिवृत्त होणार आहेत, ते ड्रायव्हर आमच्याकडे येतील, ते सांगतील आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात घ्या. मग घ्याल का? ज्या ज्या ठिकाणी विभागामध्ये कमतरता आहे अशा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आले तर त्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होईल का, त्याची माहिती द्यावी. 58 नंतर आपण रिक्रूट करू शकतो का? तर ही रिक्रुटमेंट नाहीये, ही कंत्राटी नाही. तत्वावर कंत्राटला नाही, तत्वावर नाही, तसं नाही होणार. तुमचा हा तुम्ही मंजुरी मागायला चुकीच्या पद्धतीने. हे कसं आहे, तुम्ही थर्ड पार्टी आउटसोर्स करणार आहेत की आपल्या पगार त्यांना कोण देणार आहे? महापालिका हा, मग थर्ड पार्टी आउटसोर्स नाही झालं. नाही, थर्ड पार्टी नाही. हा, मग ते कंत्राटी ती तात्पुरती नेमणूक झाली. तात्पुरती नेमणूक करताना कायम असो किंवा तात्पुरती असो, त्याला आपला रिक्रुटमेंट रूल्स लागू. 60चा अजून केलं नाही त्याने. आमचा हा प्रस्ताव थोडी समिती पुढे थोडस स्पष्टीकरण सादर करणं की कायद्याचं आधार द्या फक्त. हो, अधिनियमाचा कलम 53(2) मध्ये असं म्हटलेलं आहे. मी थोडस रिट्रीटच करतो. कलम 2 वाचतो मी अधिनियमाच्या कलम 53 मधलं पोटकलम 2. पोटकलम 1 अन्वये अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त नगरपालिका मुख्य लेखा परीक्षक व नगरपालिका सचिव यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील नगरपालिका अधिकारी व कर्मचारी, मग ते तात्पुरते असोत किंवा कायम असोत, यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणत्याही बाबतीत स्थायी समितीची मान्यता मिळवण्याच्या आधी यथास्थिती नगरपालिका मुख्य लेखा परीक्षक किंवा नगरपालिका सचिव यांच्याकडे निहित असेल. मात्र कोणत्याही विशिष्ट प्रकरणात किंवा प्रकरणांच्या वर्गात अशा मान्यतेची आवश्यकता नाही असे उक्त समितीने ठरवले तर अशी मान्यता घेण्याची आवश्यकता असणार नाही. हो. याच्यामध्ये आपण हे करण्याचा उद्देश थोडा असाही होता की लेखापरीक्षणाचं काम थोडंसं वेगळं आहे. रुटीन प्रशासकीय कामापेक्षा थोडंसं फॉल्ट फाइंडिंग अँगलनी करावं लागतं. एखादी नसती अपॅरेंटली आपल्याला पूर्णपणे परिपूर्ण दिसते, पण जेव्हा एखादा सीझन ऑडिटर ती बघतो तेव्हा त्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी सापडतात. तर ठीक आहे, पण हे जे आपण केलं ना, हे बेकायदेशीर आहे. नाही, याच्यामध्ये आपण काय केलं सर, एक सामान्य प्रशासन विभागाचा शासनाच्या GR आहे. आपण डायरेक्ट लावू नका. तो जो GR आहे ना 2025 चा लेटेस्ट GR आहे आणि त्याच्यामध्ये शासकीय किंवा निमशासकीय जे अधिकारी आहेत सेवानिवृत्त होतात आणि त्यांच्या काही विशिष्ट प्रयोजनार्थ सेवा जर आपल्याला घ्यायच्या असतील कंत्राटी तत्वावर, मानधन तत्वावर, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना मानधन दिले राहील याचं सूत्र दिलेलं आहे आणि पे मायनस पेन्शन 50% असं सूत्र दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण इथं लेखापरीक्षक म्हणून आपले नियम नाही. त्यांना पेन्शन जिथून ते निवृत्त झाले, समजा आपण पेन्शन पण मिळणार आणि आता जो पगार आहे त्याच्यातून पेन्शन वजा करणार, म्हणजे त्याला पगार जास्त मिळणार. धोरणात्मक निर्णयच आहे शासनाचा. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मी सांगू तुम्हाला, त्या माध्यमातून तुम्ही त्याला एक्झिक्यूट करा. सभापती महोदय, माझं म्हणणं असं आहे की हे निवृत्त झालेले आहेत ना, मग आता हे नैसर्गिकरित्या निवृत्त झाल्यात. आता आपण बघतोय आपल्या नवी मुंबईमध्ये किती बेरोजगार तरुण आहेत. आपण जर नव्याने रिक्रूट केलं तर तरुणांना संधी मिळेल. आपले प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र तरुण आहेत. आपण जर जाहिराती काढल्या तर तुम्ही इथे दिलेल्या मान्य आम्हाला
तुम्ही सगळं सांगितलेलं आहे इथे की आता बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित लेखा परीक्षण आक्षेप आणि लेखा परीक्षण संबंधित प्रकरणाचा निस्तारा करण्यासाठी लेखा परीक्षण विभागातून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने आणि मानधन तत्वावर उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव मुख्य लेखा परीक्षण दिनांक 9 जून 2026 या पत्रात आपण स्थायी समिती समोर मांडलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हा जे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा त्या सेवेत घेण्याऐवजी रवीच्या आता हे जे आहेत लेखा परीक्षण कर आपण सगळे इथे नमूद केलेलं आहे की लेखा परीक्षण कर आकारणी आणि आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव असलेल्या तरुण उमेदवारांना पारदर्शक निवड प्रक्रियेत जर संधी दिली तर मला वाटतं की बहुतेक जे बेरोजगार आहेत आपले यांना पण संधी नोकऱ्यांची संधी मिळेल ना. आता हे निवृत्त झालेले आहेत पुन्हा आपण पुण्याने त्यांना कशाला संधी द्यायची. आता अनेक युवक आहेत तिथे सगळेजण येत आहेत जॉब करण्यासाठी तुम्ही पण मान्य करताना पण मला काय वाटतं आपण जर नव्याने जाहिरात काढली 6 महिन्याचं तर मग तेवढंच तरुणांना तेवढं आपलं 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 रेग्युलर ऑडिट जो आहे तो आपण आपलं रेग्युलर रिक्रुटमेंट करून त्यांच्याकडून करून घेणार 6 महिन्यासाठी तुम्ही सांगताय. हे 6 महिन्यासाठी म्हणजे हे जे माहितीला बॅकलॉग आहे बॅकलॉग आणि आपलं प्रेझेंट वर्क आपलं जे नवीन भरती करू त्याच्यातून ते चालू राहणार. बॅकलॉग आहे ते बोलतात की ते अनुभवी मला लोकांकडून आवश्यक तात्पुरतं सरकार. असे अनेक आहेत आपल्याकडे अनुभवी लोक. तुला कामाची आहे तिथं कामाचीच करतात ते काय बोलतात की आता हे त्यांना गरज आहे. 841 वर्षाचा 51 केलं काय हा मग माझ्या कालखंडामध्ये केलं काय केलं काय परिस्थिती तेव्हा करायला पाहिजे होतं खरं. जाहिरात द्या ना तुम्ही जाहिरात दिलं तर सगळे आले असते त्याच्यामध्ये. हो. तेव्हा पुन्हा क्वेरी म्हणजे आयुक्तांनी क्लिअर केले असते. आपली प्रक्रिया जी आहे तिच्यामध्ये आमची सुद्धा पदं अंतर्भूत आहेत. फक्त ही तात्पुरती व्यवस्था 6 महिने किंवा म्हणजे तुम्ही बघा तुम्ही आयुक्तांना विचारलं असतं की क्वेरी का आणि त्या आयुक्तांनी बोलले असते की 6 महिन्यानंतर काय करणार आहे परत तुम्ही. तोपर्यंत कारण ही काय आपल्याला यांना कायम रिक्रूट करू शकत नाही आपण. तर बघा माझं सजेशन यामध्ये असेल जर तुम्ही अशा पद्धतीने केलं आपली महापालिका थेट जी आर आपल्याला लागू करून देत नाही पण एक धोरण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे की खतातले सगळे जी आर आपल्याला काय करायचं त्यांचे जी आर त्यांचे आपले रेग्युलेशन हे आपले त्यामुळे आपण जर निर्णय घेतला तर तो बेकायदेशीर ठरेल कारण की आपल्याला याला सपोर्ट करण्यासाठी कुठली कायद्याची किंवा नियमाची किंवा बायलॉज किंवा विनियम काहीच तरतूद नाही. त्यामुळे आपल्याला जर हे करून घ्यायचं असेल तर आउटसोर्स जसं लागा नेमून केलं तर लगेच होईल. आम्ही सध्याची उपलब्ध याचं काम करतो तुम्ही असं केलेलं आहे तर आम्ही पालिकेत काम वाटतो ही कामं करण्यासाठी लागा नेमून त्या माध्यमातून मग तिथे रेक्रूट होऊ दे आणि मग ते त्यांना पगार देऊ आपण आपल्या डायरेक्ट आपल्या अपॉइंटमेंट नाही. आणि कसं आता आपण पाहिले मागच्या सभेमध्ये पात्र असतील त्यांना नसून आता जी काही उपलब्ध मनुष्यबळ माझ्याकडे आहे ना त्याच्यातही मी लेखा परीक्षणाला गती देण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय. आता अहवाल सुरू होतील. मागच्या वेळेला आपण कन्करंट ऑडिटचे अहवाल दिले. MCA आता एकदम 6 रिपोर्ट येतील. आम्हाला फक्त समितीला तुम्ही सांगा की दर आठवड्याचा ऑडिट करण्यासाठी तुम्हाला किती मॅनपॉवरची संख्याची गरज आहे ती संख्या तुम्हाला वाढून देतो तेवढं तुम्ही करून टाका. दर आठवड्याचं ऑडिट झालं पाहिजे. ते साप्ताहिक स्थायी समितीची मागणी आहे की दर आठवड्याचं ऑडिट रिपोर्ट आलाच पाहिजे. आपण आता तो काय झालाय आमच्या सारखीच अकाउंट डिपार्टमेंटला पण गरज आहे. त्यांच्याकडून तो साप्ताहिक लेखाच येत नाहीये. त्यांना पण आता नवीन आलं तर बघू. हा परत पाठवून द्या.
लगेच ठेवून द्या. विषय क्रमांक 36 हा या ठिकाणी स्थगित ठेवत आहे. हे पुढच्या सभेत तुम्ही त्याची चर्चा करा. विषय पटलावरती विषय संपलेले आहेत. या ठिकाणी सभा संपली जाहीर करतो आणि